राज्याच्या बहिणी आनंदित आहे, त्याचे कारणही तसेच. देवाभाऊने आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यात 3,000 पाठवलेले आहे. आता हे 3,000 हक्काचे पैसे त्यांनी आरोग्यावर, मुलाच्या शिक्षणावर आणि स्वतःच्या आवडीनिवडीवर खर्च करत आहे. तर जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया. मी अनुराधा मानुसमारे, राहणार नगीनाबाद, इथली रहिवासी आहे. मला मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेचे 3,000 रुपये मिळालेले आहे. त्यामुळे मला संसाराला भरपूर हातभार होऊन राहिला आहे. मुलाला पण मी काही मदत करू शकते माझ्या ह्याच्यातून. असं वाटतं की ते स्वतःचे पैसे आहे आपले काहीतरी. तशाच सरकारने काही योजना कराव्या महिलांसाठी. त्याच्यानंतर एक आहे की ही सवलत सुरू राहिली पाहिजे नेहमी, मध्येच बंद पडता कामा नये. आणि ज्यांनी या योजनेला मदत केली आहे त्या सगळ्यांचे मी धन्यवाद करते. नमस्कार. लाडकी बहीण योजना याचे 3,000 रुपये माझ्या खात्यामध्ये जमा झाले आहे. भाऊंनी राखीची भेट म्हणून मला दिली आहे आणि देवेंद्र फडणवीसचे मी खूप खूप आभार मानते. आणि माझी अशी अपेक्षा आहे की सर्वांना 1,500 रुपये हे सर्व महिलांना नेहमी करता मिळावे, ही माझी खूप खूप मनापासून अपेक्षा. टीना मोगरे आहे. मी मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेचा फॉर्म भरला. मला त्याच्यामध्ये खात्यावर 3,000 रुपये मिळाले. माझ्या मुलींच्या शिक्षणासाठी मला पैशाची खूप आवश्यकता होती. आता त्याची आवश्यकता मला कधीच हे नाही पडणार, म्हणून नेहमीसाठी ही योजना चालू राहावं अशी मी विनंती करते. ही जी लाडकी माझी बहीण योजना आहे ही खूपच छान योजना आहे. याबद्दल मी बीजेपी सरकारची खूप खूप आभारी आहे, कारण आमची काहीच ओळख नव्हती. या बीजेपी सरकारमुळे आम्हाला जे 1,500 देणगी मिळत आहे त्यामुळे आम्हाला खूप खूप हातभार मिळत आहे. त्यामुळे मी त्यांचे मनापूर्वक अभिनंदन करते, आभारी आहे. लाडकी बहीण योजना जे पैसे 3,000 रुपये आमच्या खात्यात मिळाले, त्याबद्दल मी मुख्यमंत्री यांचे खूप खूप आभार आहे. आम्हाला पहिले आमच्या मूलभूत गरजांसाठी पैसे मागावे लागत होते, पण आता आम्हाला त्यांची गरज वाटत नाही. आता आम्ही आपल्या गरजा आपल्या पैशाने खर्च करू. आणि या योजनेचा मिळेल की नाही ही आमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला होता, पण त्या मुख्यमंत्री साहेबांना आम्हाला आमचे 3,000 दिले, त्याबद्दल आम्ही खूप खूप आभार आहे. माझं नाव सौ स्वाती भूपेंद्र गिरटकर. मी लाडकी योजनांचा फॉर्म भरला आहे. तर मला माझ्या खात्यामध्ये 3,000 रुपये मिळाले आहे. 3,000 रुपये मिळाले याबद्दल मी देवेंद्र भाऊशी खूप आभार मानते. आणि आम्हाला प्रत्येक महिन्यात असाच योजनेचा लाभ मिळावा अशी मी अपेक्षा करते. मेरा नाम रेशमा शेख है. मुझे लाड़की बहन योजना से 3,000 रुपये लाभ हुए हैं और ये पैसे मैं अपने घर खर्च या अपने बच्चों की पढ़ाई या उनके किसी आरोग्य इसमें मैं इस्तेमाल करना चाहती हूँ, और ऐसा चाहती हूँ कि हमेशा ही ये पैसे मुझे मिल सके, और उनकी मैं बहुत बहुत आभारी हूँ. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणखी महायुती सरकारच्या या निर्णयामुळे महिलांना जो आर्थिक सहाय्य जो मिळाला आहे त्यामुळे महिलांना किती मदत होत आहे जाणून घेतल्या महिलांच्या प्रतिक्रिया.